उमेदवार विजयी झालेत। अजित पवारांचे 2ही उमेदवार विजयी झालेले आहेत, तर भाजपचे 5ही उमेदवार विजयी झालेले आहेत। विधान परिषदेत महायुतीचे 9 उमेदवार विजयी झालेत। तर भाजपनं 5 पैकी 5 उमेदवार या रिंगणात उतरवले होते, त्या सर्वांचा विजय झालाय। सदाभाऊ खोतही विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे गटाचेही 2 उमेदवार रिंगणात होते, भावना गवळी आणि कृपाल तुमाने दोघेही विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि अजित पवारांचेही 2ही उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे महायुतीनं जे 9 उमेदवार रिंगणात उतरवले होते ते 9च्या 9 उमेदवार इथं विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। कोणकोणते उमेदवार विजयी झालेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा, शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी अजित पवार 24 मतं, राजेश विटेकर राष्ट्रवादी अजित पवार 23 मतं, तर भाजपच्या पंकजा मुंडे 26 मतं घेऊन विजयी झालेले आहेत। अमित गोरखे भाजपचे 26 मतं घेऊन विजयी झालेत। भाजपचेच योगेश टिळेकर यांना देखील 26 मतं मिळाली आहेत। परिणय फुके हे देखील भाजपचे उमेदवार होते, 26 मतांनी विजयी झालेत। सदाभाऊ खोत यांना 23 मतं मिळालेली आहेत आणि त्यांचा देखील विजय झालेला आहे। भाजपचे 5 पैकी 5 उमेदवार निवडून आलेले आहेत। शिंदे गटाच्या भावना गवळी ही विजयी झालेल्या आहेत, 24 मतं त्यांना मिळाली। कृपाल तुमाने हे देखील आता शिंदे गटाकडून उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते, तेही 25 मतं घेऊन विजयी झाले। तर मवियाच्या प्रज्ञा सातव यांचाही विजय झालाय। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव 25 मतं घेऊन त्यांचाही विजय झालाय। मिलिंद नार्वेकर अद्यापही विजयी झालेले नाहीत, अगदी त्यांची गाडी काठावर अडकली। 22 मतं त्यांना आतापर्यंत मिळाली आहेत आणि जयंत पाटील सगळ्यात पिछाडीवर आहेत, सगळ्यात कमी मतं जयंत पाटलांना मिळाली आहेत, अवघी 12 मतं जयंत पाटलांना मिळाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र महाविकास आघाडीच्या प्रज्ञा सातव इथं विजयी झाले। दुसरीकडे 9च्या 9 उमेदवार महायुतीचे विजयी झाले।